या महिन्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण या महिन्यात विवाह याविषयी बरंच काही बोललो आणि त्याचा आजचा शेवटचं सत्र विवाह बाह्य संबंध असं नीलांबरीताई जोशी आपल्याला सांगणार आहेत त्याच्याविषयी. त्यांची एक थोडक्यात ओळख करून देते. नीलांबरी आपली माइंड जिमची फाउंडर मेंबर आहे. सुरुवातीच्या काळापासून त्या आपल्याबरोबर आहेत. त्यांची ओळख करून द्यायची झाली तर अतिशय संवेदनशील सामाजिक व मानसिक समस्यांची जाण असणाऱ्या त्या लेखिका आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातलं कार्पोरेट कल्लोळ हे औद्योगिक मानसशास्त्रावरचं पुस्तक त्यांनी लिहिलंय. मनकल्लोळ हे मनोविकारांवरती लिहिलेलं पुस्तक. मशीन बंद पडलं. हॅलो 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 योगिनी, सगळ्यांना म्यूट कर ना प्लीज. सगळ्यांना म्यूट मी मगाशी केलं, पण परत परत ते अनम्यूट होत आहेत. हा, परत एकदा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही तुमचे सगळ्यांनी ऑडिओ म्यूट वरती ठेवा. खूप पंचायत होते, एकदा तो आवाज चालू झाला की काहीच लक्षात येत नाही. प्लीज लक्ष देऊन तेवढं म्यूट आहे का अनम्यूट आहे बघा. म्यूट वरती सगळ्यांनी आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ ठेवा प्लीज. मी नीलांबरी त्यांची ओळख करून देत होते. त्या अतिशय संवेदनशील सामाजिक मानसिक समस्यांची जाण असणाऱ्या लेखिका आहेत. कार्पोरेट कल्लोळ हे औद्योगिक मानसशास्त्रावरील त्यांचं पुस्तक खूप गाजलेलं आहे. मनकल्लोळ ह्या मनोविकारांवरती लिहिलेलं पुस्तक पण त्यांचं खूप गाजलंय. त्याला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र मानसशास्त्र परिषद याचे पुरस्कार पण मिळालेले आहेत. लाईमलाईट हे विदेशी चित्रपटांवरती त्यांनी पुस्तक लिहिलंय. तर झपूर जा हे विदेशी साहित्यावरती लिहिलेलं पुस्तक आहे. जेथे मुलांना पंख फुटतात हे पर्यायी शिक्षणावरील त्यांचं पुस्तक आहे. 50 इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले असून ते नेटवर फ्री डाउनलोड करता येऊ शकतात. मनकल्लोळचं ऑडिओ बुक पण झालेलं आहे. साधना, साप्ताहिक सकाळ, उद्योजक, दिवाळी अंक यामध्ये त्यांनी प्रचंड लेखन केलेलं आहे. तसंच सर्व वृत्तपत्रातून महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता, सामना इत्यादी वृत्तपत्रातून त्यांचे लेख पण प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवरती त्या अनेक शैक्षणिक सामाजिक संस्था, कॉलेजेस, रोटरी क्लब्स इथनं व्याख्यानं देत असतात. सोशल मीडिया आणि नातेसंबंध, करिअरच्या वेगळ्या वाटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रेस मॅनेजमेंट, मनोविकार आणि चित्रपट, विवाहबाह्य संबंध, कारणं आणि परिणाम जो आजचा आपला विषय आहे, अशा अनेक विषयांवर त्या व्याख्यानं देतात. चैतन्य मेंटल हेल्थ फाउंडेशनचा पण मानसशास्त्रातील कामासाठी स्वयंसिद्धा हा पुरस्कार त्यांना 2018 साली मिळाला. त्यांना वाचन, शास्त्रीय संगीत, चित्रपट पाहणे, त्याची समीक्षा करणे, त्या चित्रपटांवरती अभ्यास करून त्याचा मनोविकारांशी संबंध लावून त्याविषयी बोलणे हे त्यांचे सगळे छंद आहेत. सध्या त्या सोशल मीडिया आणि मानसशास्त्र हे पुस्तक लिहित आहेत आणि मला असं वाटतं ते बहुतेक बऱ्यापैकी लिहून होत आलेलं आहे. ते आपल्याला थोडेच दिवसात बाजारात बघायला मिळेल. तर अशा या हरोन्नरी नीलांबरीताई जोशी आज आपल्याशी विवाह बाह्य संबंध हा एक वेगळा कठीण असा भाग आपल्याशी त्या बोलणार आहेत. तर मी आता नीलांबरीताईंना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद ठेवा. हा, नीलांबरीताई. सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज येतोय का अनुराधा? येतोय. ऍक्च्युली एक्स्ट्रीमली सॉरी, कारण माझं लेक्चर आहे आणि काहीतरी टेक्निकल गोंधळ झाला नाही असं फार कमी वेळा होतं, त्यामुळे आजही त्याचाच भाग आहे असं आपण समजूयात. सगळ्यांना खूप महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपण करोना काळात आहोत आणि काही ना काही प्रत्येकाला आता पॅनिक होण्यासाठी कारण आहेत आणि खूप काही ह्याच्यावर आपण पटकन उपाय करू शकतो असं काही नाहीये. पण मी एवढंच म्हणेन की माइंड जिमचे आपण सगळे सभासद आहोत, तर कोणालाही कधीही काही बोलावंसं वाटलं तर मी आणि अनुराधा, इव्हन संजोत आम्ही आहोत आणि तुम्ही कधीही फोन करा, तुमच्याकडे नंबर आहेत आमचे आणि बोला, कारण आता ती खूप गरजेची गोष्ट आहे. माझ्या आजच्या प्रेझेंटेशन कडे सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसतंय का?
दिसतंय. हा हो. प्रेझेंटेशन कडे मी म्हणजे मी काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स म्हणजे काय किंवा त्याच्यावरचे उपाय असं काहीतरी एक रूढाचार्य पद्धतीने सांगते असं नाहीये. विवाहबाह्य संबंध या गोष्टीकडे आपल्याला आपण कसं बघतो याचा खरं म्हणजे स्वतः समोर एक आरसा सगळ्यांनी ठेवावा अशा पद्धतीने मी हे प्रेझेंटेशन तयार केलं. त्याच्यावर काही भाष्य करणं सामाजिक पातळीवर एकट्या व्यक्तीने बरोबर नाही आणि ते शक्यही नाही. ही आसावरी काकडेची कविता आहे, एव्हाना तुमची सगळ्यांची वाचून झाली असेल. तुझ्याशी वाद करताना आताशा माझा आवाज तितकासा चढलेला नसतो आणि तुझी प्रतिक्रियाही तिखट नसते. तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना मी फारशी खळखळ करत नाही, पण कधीतरी मी यायचं नाकारलंच तर तूही हट्ट धरत नाहीस. तुझ्या निशिगंधाचं मला अप्रूप वाटावं यामुळे तू भारावून जात नाहीस आणि मी लावलेल्या गुलाबाची मला हवी तशी दखल तू घेतली नाहीस, तरी मीही हळवी होत नाही. आपल्या हातून निसटून गेलेल्या संवत्सरांनी जाता जाता समंजसपणाची शाल आपल्यावर पांघरली आहे की बरेच श्रावण बरसून गेल्यावर आता सरावाने कोसळणाऱ्या पावसात तितकासा आवेग उरलेला नाही. एखाद्या मध्यमवयीन जोडप्याच्या बाबत ही कविता आहे. पण साधारण लग्नाला काही वर्ष झाली की हा पिरियड येतो आणि अवघड असतो, म्हणून ही कविता मी शेअर करते. आजच्या ह्याच्यात मी काय काय बोलणार आहे त्याचा हा इंडेक्स आहे. त्याच्यात मी आता फार जात नाही तपशिलात. म्हणजे विवाहबाह्य संबंध याला वेगवेगळी नावं आपण नेहमीच देतो. प्रकरण, भानगड, व्यभिचार, फसवणूक, एका वेळी अनेक जणांशी संबंध असणं, अप्रामाणिक असणं, लैंगिक पातळीवर फसवणूक, विवाहबाह्य संबंध हे येतच. एकमेकात गुंतणं, रोमॅन्टिक आकर्षण, अशी वेगवेगळ्या नावाने आपण त्याला म्हणत असतो. ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्या तपशीलवार व्याख्या पण वेगवेगळ्या आहेत. पण यातला एक लिमरन्स नावाचा प्रकार आहे आणि लव्ह आणि लिमरन्स असं डोरोथी टेनो लिहिलेलं पुस्तक आहे. याच्यावर एक फॉलिंग इन लव्ह नावाचा चित्रपट होता. तो बघितल्यानंतर मला लिमरन्स म्हणजे काय लक्षात आलं आणि त्यातली जी नायिका आहे ती असं म्हणते की त्यांच्या दोघांचं लग्न झालंय, त्याला काही वर्ष झालेली आहेत. तिला एक रेल्वेमध्ये एक माणूस भेटतो आणि काही त्यांची ओळख होते आणि तिला खूप आकर्षण वाटतं. परत एकदा खूप छान नटून थटून त्याला भेटायला जावंसं वाटतं. ते भेटतात आणि त्याच्यानंतर एक वर्षभरात त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं बरोबर दिशेने चाललेलं नाहीये. त्यांचे शारीरिक संबंध पण नसतात आणि असा एक लिमरन्सचा पिरियड पण काही वेळा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात येऊन जातो. सोशल मीडियामुळे विवाहबाह्य संबंध वाढलेत का असा एक वादाचा विषय कायम असतो. पण एक मात्र नक्की आहे की एकमेकांशी भांडण झालं किंवा जरा जरी काही खटकलं तरी ऍक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि अनॉनिमिटी या 3 ए मुळे सोशल मीडियावर दुसरा पार्टनर शोधणं हे लोक फार सहजपणे करू शकतात. कारण जसं इंटरनेटचा स्पीड वाढत गेला आपल्या देशात, ते मिळत गेलं सगळ्यांना, तसं जास्तीत जास्त लोकांना त्याचा ऍक्सेस सहज मिळायला लागला. कमी पैशात ते उपलब्ध व्हायला लागलं आणि बऱ्याचदा तुम्ही फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर एकमेकांशी बोलताना समोरच्याची आयडेंटिटी खरी आहे का त्याचं फेक प्रोफाईल आहे हे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा कळतच असं नाही. त्यामुळे खोट्या नावाने फसवणुकी केल्या म्हणजे माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीचा मला फोन आला होता त्या बाईंचा 1 वर्षभरापूर्वी आणि तिने असं सांगितलं की फेसबुकवरून नवरा बँकेत कामाला होता आणि फेसबुकवरून ओळख झाली त्या माणसाशी आणि काहीतरी बारीक सारीक गोष्टींवरून घरात भांडणं होती. तिला एक लहान 4-5 वर्षाची मुलगी होती आणि फेसबुकवर ज्या माणसाची ओळख झाली तो तिला सांगायचा की दरवेळेला तिचं म्हणणं खूप शांतपणे ऐकून घ्यायचा की काय भांडण झालं, कसं झालं आणि तिला त्याच्याबद्दल विश्वास वाटायला लागला. नवऱ्याच्या हे लक्षात आलं आणि नवऱ्याने हे समजूनही घेतलं तिच्या की तिची ओळख झाली असेल आणि तिला थोडं त्याच्याबरोबर शेअर करायला बरं वाटत असेल. फक्त नवरा म्हटला की आता हे याच्यानंतर थांबव आणि त्यांनी दुसऱ्या
तो तो माणूस त्या गावात होता, तर दुसऱ्या शहरात बदली पण करून घेतली आणि नंतर ते सगळंच थांबलं. पण दरवेळेला हे थांबतं असं नाही. आता पेपरमध्ये एक बातमी कालच येते की एका बाईनी 4 कोटी रुपये वेगवेगळे फेसबुक फ्रॉडमध्ये तिचे गेले. त्यामुळे ऑनलाईन रिलेशनशिप्स आणि एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स याच्यात ऑनलाईन तुम्ही फेक प्रोफाईल आहे का किंवा तुमची फसवणूक होतीये का, हे सगळं खूप जास्त चेक करण्याची गरज आहे. कारण खूप गोड बोललं जातं, काही वेळ छान वाटतं, पण त्याच्यात खूप धोके, सायबर फ्रॉड खूप असू शकतात आणि जगभर अशी पैशाला फसवण्यापासून ते इतर गोष्टीत फसवण्यापर्यंत ही प्रकरणं खूप दिवसेंदिवस वाढत चालली. मध्ये विवाहबाह्य संबंध याच्या कन्सेप्ट मध्ये कसे बदल होत गेले, हे खूप बघण्यासारखं आहे. 12व्या शतकात आपल्याला साधारण हेलेन ऑफ ट्रॉय हे ग्रीक दंतकथा माहिती असते आणि ट्रॉय म्हणजे ट्रोजन हॉर्स हा शब्द आपण ऐकलेला असतो बऱ्याच जणांनी. तर हेलन खरं म्हणजे ही किंग मेनेलियाची बायको होती, पण पॅरिसला ती आवडली आणि त्यांनी तिला पळवून नेलं आणि त्याच्यावरून ते पहिलं ट्रोजन वॉर झालं. ट्रोजन वॉर म्हणजे एका घोड्याच्या पोटात सगळे सैनिक लपून बसले होते आणि असं वाटलं की आता युद्ध आपण जिंकलंय, कुठलाही सैनिक उरले नाहीत. पण ऍक्च्युली तो जो घोडा आत आला होता त्याच्या पोटात सगळे सैनिक होते आणि त्यांनी त्या शहराचा ताबा घेतला. अशा प्रकारे ट्रोजन म्हणजे ट्रॉयवर ते युद्ध झालं आणि म्हणूनच काही व्हायरस कारण कम्प्युटरमध्ये असे छुप्या पद्धतीने शिरणाऱ्या काही व्हायरसना ट्रोजन व्हायरस असं म्हटलं जातं. 1502 म्हणजे ख्रिस्तपूर्व 1502 मध्ये क्विटो म्हणजे इंका नावाची संस्कृती होती लॅटिन अमेरिकेमध्ये. तिथे एका राजाचं म्हणजे अथालपुआ त्याचं नाव आहे, त्याचं 3000 बायकांबरोबर अफेअर्स होती असं म्हटलं जातं आणि त्या पर्टिक्युलरली आपण आता विवाहबाह्य संबंध अफेअर हे आपण आता तरी नकारात्मक पद्धतीने बघितलं जातं. पण तिथे प्रत्येकाला त्याच्या दरबारात जे गव्हर्नर होता त्याला 20 अफेअर्स अलाउड होती. म्हणजे त्याच्याकडे हायरर्की वाईज उतरण जी होती अधिकाऱ्यांची त्याप्रमाणे अफेअर्स असायला परमिशन होती आणि अफेअर हे पाप तर नव्हतंच, पण माझी किती अफेअर्स आहेत स्टेटस सिम्बॉल होता. आपण तेवढे त्या काळाचं बोलतोय. हेनरी 8वा हेनरी आणि ॲनी बोलेन यांचं 1540 साली आपण फ्रेंच राजाबद्दल बोलतोय. तर तेव्हा त्याचं 8व्या हेनरीचं ॲनी बरोबर लग्न झालं होतं, पण तो दुसऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला आणि तेव्हा धर्मसत्ता म्हणजे चर्चनी त्याला कॅथोलिक चर्चनी दुसऱ्या स्त्री बरोबर लग्न करायला पहिल्या डिव्होर्स देऊन हा नकार दिला आणि म्हणून कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन जे पंथ आहेत ते तिथून सुरू झाले, कारण त्यांनी धर्मसत्तेला झुगारलं आणि स्वतःचा एक वेगळा प्रोटेस्ट करणारे म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाणारे ते प्रोटेस्टंट असा वेगळा ख्रिश्चन पंथ त्या धर्मातला निघाला. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन असतात, पण ते वेगळ्या पद्धतीने देव मानतात. 1545 साली पण हा असाच प्रश्न आला की फ्रेंच राजा होता तो 15व्या वर्षीच त्यांनी मेरीशी लग्न केलं, पण त्याच्या दुसऱ्या पॅम्पाडोर नावाच्या एका बाईच्या तो तेव्हा प्रेमात पडला होता आणि ते प्रकरण तेव्हा खूप गाजलं होतं. लग्न हे तेव्हा म्हणजे आपण आताही म्हणतो की प्रेम असायला पाहिजे, एकमेकांबद्दल जिव्हाळा असायला पाहिजे आणि हे आपण खूप असं असणं हे आपल्याला गरजेचं वाटतं आत्ताच्या 21व्या शतकात. पण तेव्हा जी लग्न व्हायची ती राजकीय संपत्ती, सत्ता, कौटुंबिक व्यापार, जमिनी एकत्र आणणं अशा सगळ्या मटेरियलिस्टिक कारणांसाठी लग्न व्हायची. प्रेमासाठी लग्न करणं हा तरकटीपणा मानला जात होता असं काही साहित्यात पण रेफरन्सेस सापडतात आणि मूल होणं म्हणजे आपला वंश पुढे नेणं एवढंच बायकोशी संबंध, त्याच्यानंतर परत तिच्याशी सेक्शुअल रिलेशन्स ठेवणं हे चक्क विकृत मानलं जायचं. आता ही परिस्थिती हळूहळू बदलत गेली. गटे नावाचा जो जर्मनीतला कवी होता आणि लेखक होता, त्याचं सॉरोज ऑफ यंग वर्दर नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यात
मात्र म्हणजे आता आपण हे 1745 आणि 1774 एवढ्या मधल्या काळात केवढे बदल झाले, तर त्यांनी त्याच्या कादंबरीतला जो माणूस नायक रंगवलाय तो त्याचं दुसऱ्याबरोबर अफेअर जुळतं लग्नाच्या पलीकडे म्हणून तो चक्क आत्महत्या करतो. म्हणजे इथपर्यंत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा विवाहबाह्य संबंध याच्यातून तो आत्महत्येपर्यंत पोहोचतो आणि ती कादंबरी तेव्हा खूप गाजली होती. म्हणजे समाजात ते मान्य व्हायला लागलं की अफेअर्स ही चुकीची आहेत. अशा पद्धतीने झला करेनिना नावाची टॉलस्टॉयची कादंबरी आहे. त्याच्यातली पण नायिका ही तिचं लग्न झालेलं असतं आणि एका सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या ती प्रेमात पडते अना करेनिना आणि नंतर ती आत्महत्या करते. अना करेनिना आता नेटफ्लिक्सवर मला वाटतं त्याची वेब सिरीज पण आहे. आपल्याकडेही देवदास गाईड सिलसिला अशा चित्रपटांमध्ये विवाहबाह्य सिलसिलामध्ये पण आपण पाहिलं तर खरं म्हणजे फार जुना चित्रपट नाहीये पण त्याच्यात शेवटी परत दोन म्हणजे विवाहबाह्य संबंध दाखवले नाहीयेत. परत जया भादुरीकडे तो येतो असं दाखवलंय. पण तोच करण जोहरचा पिक्चर आपण नंतर पाहिला कभी अलविदा ना कहना, तर त्याच्यात त्यांनी थोडस एक पाऊल पुढे जाऊन त्याला मान्यता दिली. त्याच्यात डिव्होर्स दाखवलेले आहेत. थोडस चित्रपटामध्ये फरक पडत गेला. चार्ल्स डिकन्स नावाचा लेखक होता, बहुतेक सगळ्यांना तो माहिती असेल. तो 17 वर्षाच्या म्हणजे 13 वर्ष लग्नाला झाल्यानंतर एका 17 वर्षाच्या मुलीच्या मागे पडला होता. मादाम बोवारी नावाची फ्लॉबेरची कादंबरी होती. माया मेमसाब नावाचा चित्रपट बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. तर माया मेमसाब आपल्या नवरा सोडून इतरांशी तिचे 3-4 जणांशी संबंध असतात आणि तेव्हा फ्लॉबेरवर त्यांनी अशी कादंबरी लिहिली म्हणून चक्क खटला भरला होता आणि बरेच दिवस ते चाललं होतं. 1987 साली अमेरिकेत गॅरी हार्ट हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार होता. पण त्याचं जेव्हा अफेअर डोना राईस बरोबर लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावरून बरीच तिथे कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्यांनी शेवटी माघार घेतली. म्हणजे आपण मागच्या स्लाइड मध्ये असं पाहिलं की धर्मसत्ता प्रोटेस्टंट पंथ विवाहबाह्य संबंधांमुळे वेगळा निघाला आणि इथे पॉलिटिकल लेवलला तुमचे विवाहबाह्य संबंध असणं ही पर्सनल गोष्ट राहिली नाही तर ती धर्म राजसत्ता अशा वरच्या गोष्टींपर्यंत पोहोचली आणि त्याच्यामुळे आजही आपण कुठल्याही नेत्याकडे बघताना कायम त्याचे कोणाशी संबंध आहेत का? बिल क्लिंटनचं जे प्रकरण गाजलं मोनिका लेविन्स्कीचं, कारण तेव्हा समाजाची जी प्रकारे प्रकरण असणं चूक आहे अशी असल्यामुळे तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. म्हणजे आपण थोडं 1000-2000 वर्ष मागे गेलो तर अफेअर्स ही मान्य होती सगळ्यांना किंवा ती असणं ही स्टेटस सिम्बॉल होता आणि तिथपासून त्याला राष्ट्राला उत्तर द्यायला लागतं इथपर्यंत आपण काही हजार त्याच्यात वर्षांमध्ये पोहोचलेलो आहोत. इंटरनेटवर मात्र खूप वेगळं चित्र दिसतं. पॉली अमोरी नावाचा एक न्यूज ग्रुप इंटरनेटवर 1992 साली सुरू झाला आणि पॉली अमोरी या शब्दाचा अर्थच असा आहे की जोडीदाराच्या संमतीने एकापेक्षा अनेक व्यक्तींशी सेक्शुअल रिलेशन्स असणं. पॉलीगॅमी आणि पॉलीअँड्री असे दोन शब्द आहेत. पॉलीगॅमी मध्ये नवऱ्याचे म्हणजे पुरुषाचे एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध असणं आणि पॉलीअँड्री हा शब्द स्त्रियांचे एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध असणं अशा अर्थाने वापरले जातात. पण पॉलीअमोरी हा न्यूज ग्रुप सुरू झाल्यावर त्याला विरोधही सुरू झाला. अशाच एका डेटिंग साईटवर कॅनडामध्ये त्याचा डेटा चोरला कोणीतरी आणि तो लीक झाला. म्हणजे बऱ्याचदा अशा साईट्सवर सगळे फेक आयडीनी लॉग इन होतात, फेक प्रोफाईलनी. पण ॲशली मॅडिसन या साईटचा डेटा हॅक झाला आणि त्यात एका चर्च मधल्या पेस्टर म्हणजे पाद्री होता तो त्या साईटवर होता हे लक्षात आल्यानं त्याने आत्महत्या केली. म्हणजे 2 स्लाइड्स मध्ये आपण पाहिलं की एक्स्ट्रामॅरिटल रिलेशनशिप असणं याच्या बाबतीत किती समाजात वेगवेगळे प्रवाह, काही वेळा हो काही वेळा नाही, काही वेळा स्टेटस सिम्बॉल असे खूप वेगवेगळे प्रवाह त्याच्यात दिसतात. आणि आपला कन्फ्लिक्ट पण डेफिनेशन मध्ये खूप असतो. म्हणजे त्याची व्याख्या करताना आपण विवाहबाह्य संबंध हा जवळपास सगळ्या धर्मांमध्ये संस्कृतींमध्ये गुन्हा पूर्वीपासून मानला गेला आहे. सीतेचा अग्निदिव्य आपल्याला माहिती आहे. दगडानं ठेचून मारणं
अशी काही वेळा प्रथा दिसते. स्टोनिंग ऑफ सुराया नावाचा चित्रपट आहे की नवरा गेल्यानंतर ती एका माणसाकडे नोकरी करत असते, मोलकरीण म्हणून किंवा हाऊसमेड म्हणून, आणि तिच्यावर त्या माणसाशी संबंध असल्याचा खटला भरला जातो. प्रत्यक्षात तसं नसतं, पण तिला अक्षरशः दगडाने ठेचून मारतात. त्या शिक्षेवर हा चित्रपट आहे, तो मला वाटतं युट्यूबवर पण आहे. पण गंमत अशी आहे की मनोमन आपण जेव्हा विशिष्ट वेळा आपण हे संबंध मनातल्या मनात मान्यही करतो. म्हणजे एखाद्याचा जोडीदार सेक्शुअल प्लेजर द्यायला जर असमर्थ असेल, तो तिला खूप मारहाण करत असेल किंवा ती त्याला, तो व्यभिचारी असेल, तर मग तिने काय करावं असं आपण काही वेळा डिस्कशन मध्ये आपण कायम देत असतो. त्यामुळे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असा दोन प्रकारे आपण विचार करतो असं म्हणता येईल. सब्जेक्टिव्ह विचार केला तर कोणत्या मर्यादेला व्यभिचार म्हणायचं, म्हणजे भावनिक गुंतवणूक म्हणजे व्यभिचार का? म्हणजे जसं मी या प्रोग्रामची इंट्रोडक्शन लिहिली होती, फेसबुकवर पण लिहिली होती आणि व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपमध्ये, तशी अरविंद गोखलेंची जी कथा आहे की त्यात तो नायक आहे, तो असं म्हणतो बायकोला की तुझे आणि त्याचे शारीरिक संबंध नाहीयेत हे मला माहितीये, पण तुझे आचार विचार, तुझं वागणं हे सगळं त्याच्यासारखं झालंय आणि त्याचा मला खूप त्रास होतोय. भावनिक गुंतवणूक तुझी मला व्यभिचारासारखी वाटते. आणि त्या कथेचं अरविंद गोखलेंच्या नाव अनय असं आहे कारण राधेचा जो नवरा होता, राधा आणि कृष्ण, त्या राधेच्या नवऱ्याचं नाव अनय, आणि म्हणून अनयला काय वाटत असेल, तिची राधेची एवढी भावनिक गुंतवणूक कृष्णामध्ये आहे, अशा अर्थाने त्यांनी ते नाव दिलंय. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि ऑब्जेक्टिव्हली विचार केला तर ठीक आहे, विवाहबाह्य लैंगिक संबंध असतील तर तो व्यभिचार आहे, आपण त्याला फुल स्टॉप देऊ शकतो आपल्या मनात. मी जसं सुरुवातीला म्हणलं तसं प्रत्येकाने ह्याच्यावर विचार करायचे की आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघताना वेगवेगळ्या वयाची लोक आपण कसं याच्याकडे बघतो. आता एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपचं आत्ताच साधारण पर्सेंटेज काय आहे समाजात, तर जगभरात पाहिलं तर 72% लोकांचे विवाहबाह्य संबंध आहेत. अमेरिकेत पाहिलं तर 50% आहेत. आणि आपण त्यापुरतं जर बघायला गेलं तर 7 out of 10 वुमेन चीट ऑन स्पाउसेस असं बिझनेस स्टँडर्ड मधला एक रिव्ह्यू म्हणतो. 48% इंडियन्स बिलीव्ह दॅट इट इज पॉसिबल टू बी इन लव्ह विथ 2 people ॲट द सेम टाइम. म्हणजे त्यांना हे मान्य आहे. This research was conducted among 1525 Indian married individuals between the age of 25 to 50. About 55% of married Indians have been unfaithful to their partner at least once. आणि जनरली आपल्याला बघायचा दृष्टिकोन समाजाचा साधारण असा असतो की पुरुष जास्त विवाहबाह्य संबंध ठेवतात, पण 56% स्त्रियांचे भारतातही विवाहबाह्य संबंध असतात. आता मी जेव्हा विवाहबाह्य संबंध असं म्हणतेय तेव्हा परत त्याची डेफिनेशन आपण फिक्स केलेली नाहीये किंवा आपल्या कोणाच्याच डोक्यात ती फिक्स नाहीये. हे जनरल स्टेटमेंट आपण करतो, अनफेथफुल टू देअर पार्टनर एवढंच आपण म्हणतोय. आणि या सगळ्या लाईव्ह मिंट नावाच्या वेबसाईटवर फेब्रुवारी 26, 2020 ला या सगळ्या फिगर्स होत्या. त्याच्यात थोडंफार आता व्हेरिएशन झालेलं असू शकतं. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारणं बऱ्याचदा शोधली जातात. त्याच्यात लवकर ज्यांचं लग्न होतं, मी पहिली कविता जी लिहिली होती की आता लग्नाचं वय, मागच्याला गौरी बोलली होती की आता लग्नाचं वय 28, 29, 30 झालंय, पण ज्यांचं लग्न विषित झालं आणि तिची पर्यंत मुलं आणि थोडस सेटल झाले ते त्याच्यात 40च्या वयात साधारण काहीतरी थ्रिल बघू, काहीतरी वेगळं बघू, मध्यमवयीन संसारातले मध्यमवयीन लोकांचे विवाहबाह्य संबंध हा एक स्वतंत्र खरं म्हणजे प्रेझेंटेशनचा विषय आहे. अनुराधा सगळ्यांना म्यूट करतेस का प्लीज? हो करते. मी परत एकदा सांगते, आपापले मोबाईल प्लीज म्यूट करा. मी म्यूट सगळ्यांना परत. मी अनम्यूट आहे का? मी स्वतःला करायचंय? नाही तुम्ही अनम्यूट आहात. हा ठीक.
मध्यमवयीन लोकांचे विवाहबाह्य संबंध हा स्वतंत्र खरं म्हणजे प्रेझेंटेशनचा विषय आहे असं मी म्हणत होते आणि आता फार मला तपशिलात जाणं वेळेअभावी शक्य नाहीये. मॅरिड फॉर रॉंग रिझन्स, मी नवरंग किंवा हुनाजी बाळा अशा चित्रपटांची उदाहरणं दिली आहेत. पुढच्या स्लाइडवर त्याच्यात परत एकदा त्याच्याकडे येते. इनॅबिलिटी टू डील विथ चेंजेस, सिरियस इलनेस इन द फॅमिली, डेथ, लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट आणि फायनान्शियल लॉस. संसारात बऱ्याचदा असं होतं की गृहप्रवेश नावाचा एक पिक्चर होता की एक रुटीन खूप कंटाळा येतो किंवा जवळचं कोणीतरी खूप माणूस आजारी असतं, नवरा बायको दोघंही त्याची शुश्रूषा करत असतात, कोणीतरी जातं, कोणाची तरी नोकरी जाते आणि त्या काळात नवरा बायकोंमध्ये काही काळ काही कारणांनी दुरावा येऊ शकतो, त्यांच्यातलं बोलणं, त्यांच्यातले संवाद, त्यांच्यातले अंडरस्टँडिंग कमी होतात. आर्थिक पातळीवर जर कोणाची नोकरी गेली, लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा काही लॉस झाला, तर तेव्हा ते दरवेळेला सहन होतं असं नाही आणि काही काळ हा दुरावा येऊ शकतो आणि तेव्हा बाहेरची एखादी व्यक्ती तुम्हाला समजावून घेते, असं दोन्ही पार्टनरच्या बाबतीत होऊ शकतं. पण असे चेंजेस झाल्यानंतर मनाची अवस्था जेव्हा बदलते, त्याच्याबरोबर पटकन सगळ्यांना जुळवून घेता येत नाही. बिकमिंग पॅरेंट्स हा खूप मोठा विवाहबाह्य संबंधांचा प्रॉब्लेम आहे. कारण प्रायोरिटीज चेंज होतात. मुलाकडे बायका जास्त लक्ष द्यायला लागतात आणि पुरुषांना बऱ्याचदा काय करावं, कारण त्यांना घरात आपलं काही महत्व उरलं नाही, सगळं महत्व त्या लहान बाळाला दिलं जातंय असं वाटतं आणि बायकांना आई झाल्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं त्या मुलावर असतं. त्यांच्याही दृष्टीने आयुष्यातला तो प्रचंड वेगळा अनुभव असतो. त्यामुळे आई होणं याचा काही एक्सपिरियन्स घेता येत नाही. म्हणजे आधी एकदा एक्सपिरियन्स घेऊन मग ते करायचं असं होत नाही. त्यांच्यावरही अचानक एका जीवाची जबाबदारी आलेली असते. त्यांच्यातले हार्मोनल चेंजेस असतात. त्यामुळे लहान मूल असताना विवाहबाह्य संबंध जोडीदाराचे होणं हे खूप मोठं कारण आहे. फिजिकल डिससॅटिस्फॅक्शन मोस्ट कॉमन रिझन्स, हे तर म्हणजे ह्याच्यात काही बोलायची पण गरज नाहीये. इमोशनल डिस्कनेक्ट, मी पहिल्या स्लाइड मध्ये पण ती कविता लिहिली होती तसं की लॅक ऑफ टाइम, कम्युनिकेशन, ॲव्हरेज 12 मिनिट्स पर डे. ॲव्हरेज 12 मिनिट्स पर डे म्हणजे पर्टिक्युलरली आता करोना आणि करोना पूर्व काळ असं खरं म्हणजे हे 12 मिनिटाचं बायफर्केशन आहे. करोना पूर्व काळात जेव्हा आयटी मधली किंवा दिवसभर नोकरी करणारी जोडपी होती, ते एकमेकांना बोलायला किती वेळ देऊ शकतात कम्युनिकेशनचा, तो फक्त 12 मिनिटं होता आणि त्याच्यातून खूप ऑफिस मधली माणसं जास्त समजावून घेतात. ऑफिस मधल्या कलिगला खूप जास्त तुमची माहिती असते, म्हणजे तुम्हाला कुठला रंग आवडतो, तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो, तर ऑफिस मधल्या कलिगला जास्त माहिती आहे किंवा कोणत्या क्षणी तुम्ही कशामुळे पॅनिक होता, तुम्हाला त्रास होतो, पण घरच्या जोडीदाराला माहिती नाही. अशी सिच्युएशन खूप होती. करोना काळात ह्याच्यात वेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, कारण लोकांना म्हणजे बऱ्याचशा जोडप्यांना आठवड्यातले 40 ते 48 तास ऑफिसमध्ये घालवण्याच्या ऐवजी जेव्हा घरी त्यांना घालवायची वेळ आली, तेव्हा जोडीदाराबरोबर आपलं वेगळ्या पद्धतीने पटत नाहीये किंवा एकमेकांना काही समजून घ्यायला मधल्या काळात वेळच दिला नाहीये आणि त्याच्यामुळे आता अचानक खूप जास्त आपण सोबत आहोत तर काय करायचं असं म्हणजे करोना काळातल्या रिलेशनशिप्स आणि तेव्हाचे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स हे खूप परत एक वेगळा क्रायसिस आता जगभर निर्माण झालाय आणि ते बायकांना खूप सफर करायला लागलं, कारण लहान मुलं सांभाळायची जबाबदारी, स्वयंपाकाची जबाबदारी आणि वर्क फ्रॉम होम करताना ऑफिसची जबाबदारी, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावर जास्त येऊन पडल्या. मागच्या वर्षी, आता यावर्षी फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर फार फोटो दिसत नाहीयेत, पण मागच्या वर्षीचा ट्रेंड असा होता की मी एक दिवस झाडून काढला आणि मी एक दिवस स्वयंपाक केला तरी पुरुष लगेच त्यांचे फोटो टाकायचे आणि हा तेव्हा ट्रेंड खूप होता. मधल्या काळात मला वाटतं जरा थोडं तरी समजावून घेतलं जाण्याची शक्यता वाढली असेल. यू नीड टू शेअर, टॉक, एक्सप्रेस, लिसन. मी सुरुवातीला म्हणलं की करोनामुळे एकमेकांशी काय मानसिक ताणतणाव आहेत ते बोला, पण नवरा बायकोंनी सुद्धा हे बोलायची गरज आहे. बऱ्याचदा आपला नवरा किंवा आपली बायको काम कुठल्या ऑफिसमध्ये करते हे सोडलं तर कामाचं स्वरूप सुद्धा माहिती नसतं, नक्की काय करते किंवा तिला किंवा त्याला काय प्रॉब्लेम्स येतात हे माहिती नसतं. अनेक गोष्टीत काही आवडीनिवडी दुसऱ्यांच्या समजून घेणं याची तयारी नसते आणि
त्या दुसऱ्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत त्या ऍक्सेप्ट करण्याचीही तयारी नसते. असे बरेच गोष्टी म्हणजे लोकांशी बोलताना आजकाल खूप दिसून येतात आणि पर्टिक्युलरली पुरुषांचीही खूप डिमांड असते की माझं काम काय आहे ते समजावून घे, कारण मला आता करोना काळात पर्टिक्युलरली जास्त काम करायला लागतंय किंवा जास्त वेळ, कारण सगळ्यांनाच फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत. पण बायकोला मात्र असं वाटतंय की नाही मला वेळ द्यायला पाहिजे. हे प्रॅक्टिकली का शक्य नाहीये? अशा गोष्टी समजावून घेण्यात बऱ्यापैकी जोडपी कमी पडतात आणि त्याच्यातून विवाहबाह्य संबंध सुरू होऊ शकतात. डिसएग्रीमेंट कोर व्हॅल्यूज. साथ साथ नावाचा चित्रपट होता की कॉलेजमध्ये असताना काही आयडिओलॉजी असते आणि समाजासाठी आपण काहीतरी करू किंवा वेगळ्या दिशेने जाऊ किंवा बऱ्याचदा हे वाक्य ऐकायला मिळतं की ज्या माणसावर मी प्रेम केलं तो हा माणूस लग्न झाल्यानंतर तो हा माणूस नाहीच किंवा ती ही स्त्री नाहीये असं खूप वाटतं, कारण तेव्हा खूप कमी वेळ तुम्ही भेटत असता, तेव्हा एकमेकांच्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यात कमी कमी पडलं जातं आणि त्याच्यातून हे लग्नानंतर प्रॉब्लेम सुरू होतात. तर खूप प्रिन्सिपल्स मध्येच प्रॉब्लेम्स असतील तर गोष्टी फार पुढे डिव्होर्स पर्यंत जाऊ शकतात. डिफरंट लाईफ प्रायोरिटीज. मी आंधी चित्रपटाचं उदाहरण लिहिलंय. तो चित्रपट बहुतेक सगळ्यांनी पाहिलेला असतो, पण तिला राजकारणात जायचं आणि तो शांतपणे ते मान्य करतो. पण अशा पद्धतीनेही वेगळ्या वाटा निर्माण होऊ शकतात. नो कॉमन इंटरेस्ट. मी मागच्या याच्यावर नवरंग चित्रपटाचं लिहिलं होतं की वंशवृक्ष नावाची एस.एल. भैरप्पांची कादंबरी आहे आणि त्याच्यात काही इंटलेक्च्युअल परसूट्स किंवा इंटलेक्च्युअल नीड्स त्याच्या आहेत त्या पुरुषाच्या, आणि तो लेखक आहे आणि त्याच्या संशोधनात त्याच्या लेखनात मदत करणारी त्याला एक सहचरी हवी आहे. हे दुसऱ्याही बाजूनी घडू शकतं. याला एकच पुरुषांनाच फक्त गरज असते असं नाही, पण बायका जेव्हा काही संशोधन करत असतात तेव्हा बऱ्याचदा त्यांच्या कामातला कलिग असतो तो ते जेवढी मदत करतो समजावून घेतो तितका त्यांचा नवरा घेऊ शकत नाही. असेही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नो कॉमन इंटरेस्ट हा एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स मागचा खूप मोठं एक कारण आहे. कधी कधी खूपच नीड फॉर एक्साइटमेंट, म्हणजे फक्त कंटाळा आलाय त्याच्यामुळे सहज म्हणून गप्पा मारू आणि सहज म्हणून पुढे जाऊ. रोजची जी मोनोटोनी आहे की तेच घर, तेच जेवण, तेच सगळं खोल्या, याच्यातून बाहेर येऊ. आणि भारतात याचं प्रमाण 55% आहे की कंटाळवाणं रोजचं आयुष्य झालंय, काही त्याच्यात थ्रिल उरलं नाही. करिअर ऍडव्हान्समेंट, डिझायर फॉर प्रमोशन एक्सेट्रा, असं याच्यातून सगळ्या प्रोफेशन्स मध्ये हा प्रॉब्लेम आहे की दोन्हीकडे, म्हणजे हे थोडं एक्सप्लॉयटेशनचा भाग आहे आणि इथे मी येते, पण लग्न झाल्यानंतर कुठल्याही प्रोफेशन मध्ये तुम्ही असाल, तुम्ही पीएचडी करत असाल, तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही शिक्षकी पेशात असाल, तर प्रमोशन साठी डिमांड केली जाणं आणि त्याच्यातून ठीक आहे आपल्याला प्रमोशन हवंय तर ते मान्य केलं जाणं, अशा पद्धतीने होऊ शकतात एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप. त्याच्यात भावनिक सहभाग किती असतो हे कोणी सांगू शकत नाही. पर्सनल फायनान्सेस. आस्था नावाचं, म्हणजे जुदाई तर बहुतेक सगळ्यांना चित्रपट माहितीये, पण पैशाची इतकी हाव तिला असते श्रीदेवीला की शेवटी ती नवऱ्यालाही म्हणजे ऑलमोस्ट विकते, दुसरी बायको कर अशी परमिशन देते. आस्था चित्रपटातली रेखा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण, चांगले कपडे, चांगले शूज पाहिजेत म्हणून वेगळे विवाहबाह्य संबंध ठेवते असं दाखवलंय. खूप अवघड असतं अशा पद्धतीने दोन्ही लोकांनी एकमेकांना समजून घेणं. आणि त्याच्यातला खरा म्हणजे खूप मोठा भाग पर्सनल फायनान्सेसचा असा आहे की जो परत एकदा मी करोना काळात येते की आता आपल्या बहुतेकांच्या लक्षात येत आहे की आपल्या गरजा किती कमी आहेत. पण मधल्या काळात खूप चैनीच्या गोष्टींचे हाव किंवा मटेरियलिस्टिक प्लेजर्स आपण खूप वाढवून ठेवले होते आणि हे थोडंसं आता लक्षात आलं तर हा अवाजवी ब्रँडेड कपडे, ब्रँडेड गोष्टी, खूप मोठी गाडी, काहीतरी अवास्तव मागण्या या आपल्या कदाचित कमी होऊ शकतील असं थोडं पॉझिटिव्हली या करोना काळाकडे बघायला हरकत नाही. कारण खऱ्या कोर व्हॅल्यूजची व्हॅल्यूज म्हणजे काय हे आपल्याला आता थोडं लक्षात येतंय. बाहेर एवढं सगळं चालू असताना, म्हणजे थैमान चालू असताना आपण आता जेवढे जमलो आहोत ते सगळ्यांकडे आपापलं घर आहे, आपण ही
प्रेझेंटेशन ऐकू शकतो, बघू शकतो, इतक्या सगळ्या सुविधा आहेत, जे आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत याचा एक फीडबॅक आपण स्वतःला द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे पर्सनल फायनान्सेस हे कारण थोडंसं कमी होऊ शकेल रिलेशनशिप्स वेगळ्या दिशेने जाण्याचं. जेंडर प्रमाणे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स कडे बघण्याचा प्रकार बदलतो. आजही एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स पुरुष सहज ठेवू शकतात. हे सगळं कसं सुरू म्हणजे पॉझेसिव्हनेस कसा सुरू झाला तर शेती आदिमानव होता, त्याला तो काय फक्त रोजचं रोज बघत होता. शेतीप्रधान संस्कृती जेव्हा आली तेव्हा शेती म्हणजे जमीन ज्या पुरुषाची आहे त्या बायको त्याची जी आहे त्या बायकोला झालेलं मूल हे आपल्यापासूनच झालेलं आहे आणि त्याच्याकडेच ते शेती जावी असा जो सगळा ओघ होता, त्याच्यातून मालकी हक्क आणि पॉझेसिव्हनेस किंवा स्त्रियांना घरात ठेवणं जास्त अडकवून हे तिथून सुरू झालं. कारण त्यांनी चार भिंतीत राहावं आणि मुलं जन्माला घालावीत आणि त्या म्हणजे मग मुलगा होणं, कारण मुलीकडे हे जाण्याचे म्हणजे वारसा हक्क आणि हे सगळं हे नंतर खूप पुढे आलं. पण त्याच्यामुळे मग तो मुलगा होणं आणि हे सगळे त्यातले जे कॉम्प्लिकेशन्स आले ते तिथून आले. स्त्रियां मात्र नेहमी मुलं वाढवणं आणि त्यांची भावनिक गुंतवणूक अशा प्रकारेच वाढले आणि त्याच्यामुळे आजही हे गमतीचं आहे की जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स असतात तेव्हा स्त्रियांना म्हणजे नवऱ्याचं जर अफेअर असेल तर स्त्रियांना कशाबद्दल जेलसी वाटते तर त्याचं दुसऱ्या स्त्रीवर भावनिक किंवा ती गुंतवणूक जास्त आहे का किंवा प्रेम आहे का, ही गोष्ट त्यांना जास्त त्रास देते. आणि पुरुषांना मात्र जर आपल्या बायकोचं किंवा पार्टनरचं दुसरं रिलेशन समजलं तर तो सेक्शुअली जास्त आपल्यापेक्षा वरचढ आहे का याचा त्यांना मत्सर जास्त वाटतो. तिची भावनिक गुंतवणूक किती आहे याच्याबद्दल त्रास होण्याचं पर्सेंटेज कमी आहे, कारण आपण आणायची कथा पण पाहिलीच आहे. त्यामुळे हे सगळं परत सब्जेक्टिव्ह आहे. रिस्क आणि रिस्पॉन्सेस याच्यात थोडं कशातून हे येतं असं असणं, ह्याला काही मानसिक व्यक्तिमत्वाची कारण आहेत का, तर नार्सिसिस्टिक लोक जे असतात त्यांच्या ते थोडस गृहीत धरतात की सगळं सगळं माझंच आहे आणि सगळं माझ्यासाठीच जग आहे, अशी त्यांची एक बेसिक ऍटिट्यूड असते. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त सेक्शुअली माझे संबंध असणं हे ते गृहीत धरतात की मी असं स्वतः डिझर्व करतो असं म्हणून. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं की सेलिब्रिटी कॅटेगरीतल्या लोकांची जे नार्सिसिस्टिक असतात, ज्यांचं स्वतःवर प्रेम असतं आणि जे फक्त स्वतःमध्ये गुंतलेले असतात, त्यांची अफेअर्स पण खूप जास्त असतात असं जनरली आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा ह्याच्यातून प्रॉब्लेम्स पण निर्माण होतात की एखाद्या प्रकरणात जर आय नीड पीपल बट दे डोंट वॉन्ट टू, म्हणजे त्यांना माझ्यापाशी जवळ यायचं नाहीये, म्हणजे एखाद्या प्रकरणात जर हात पोळले तर तो माणूस एकदम इन्सिक्युअर होऊ शकतो आणि एकदम कोशात पण जाऊ शकतो. काही वेळा लोक स्वतःच्या बाबतीत असं म्हणू शकतात की मला कोणाची गरज नाही आणि त्याच्यातून एकदम ते टोकाला जाऊ शकतात. जर काही त्यांनी आधी तशी प्रकरणं पाहिली असतील किंवा आई वडिलांचं च्या बाबतीत जर त्यांचा डिव्होर्स आहे, आई वडिलांचे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स असतील तर अशा वेळेला असं एकदम टोकाची प्रतिक्रिया मुलांची कुठलेच पार्टनर मला नकोत किंवा मी एकटाच राहीन अशी पण उमटू शकते. हे दुसरं टोक आहे. फिअरफुल अव्हॉइडंट अशी एक असा एक शब्द मी तिथे लिहिलाय, कारण काही काही जणांना ह्याच्यातून काय प्रॉब्लेम येऊ शकतो तर कुठल्या तरी माणसावर किंवा कुठल्या तरी स्त्रीवर मी प्रेम करेन आणि ती स्त्री किंवा तो पुरुष मला हर्ट करेल ह्याची भीती मनात बसते आणि मग कोणीतरी आपल्याला नाही म्हणायच्या आधी मीच नाही म्हणतो, अशा पद्धतीने सुद्धा लोकांची एकापेक्षा जास्त अफेअर्स असू शकतात. आणि पर्टिक्युलरली मी डिअर जिंदगीचं उदाहरण लिहिलंय की लहानपणी आई वडिलांनी तिला आपल्यासोबत त्या मुलीला ठेवलं नाही म्हणून मोठेपणी ती तशी होते. आणि रिलेशनशिप्स मध्ये स्टेडी नसण्याची ही कारणं काही काही अशा प्रकारची तुमच्या अपब्रिंगिंग मध्ये तुम्ही ज्या प्रकारे वाढता त्याच्यातून सुद्धा निर्माण झालेली असू शकतात. केवळ मी आधीची जी रिझन्स लिहिली होती तेवढी रिझन्स सोडून ही थोडी जास्त खोलवर रुजलेली रिझन्स आहेत.
स्त्री आणि पुरुष आपापल्या जोडीदाराचं लक्ष दुसरीकडे गेलं आहे हे ओळखण्यात बरेचदा अचूक ठरतात. हे सायकोलॉजिस्टचा सगळा परव्ह्यू आहे. कारण ते जर सांगत असतील सायकोलॉजिस्टला की माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या बायकोचं अफेअर आहे, तर ते ज्या सिम्पटम्स सांगतात तर ते बऱ्याचदा अचूक ठरतं. याच्यातला पुढची गोष्ट अशी आहे की जर दुसरीकडून समजलं कोणालाही, म्हणजे हे खरं म्हणजे हे खूप अवघड आहे, पण तुम्ही काही काळ दुसऱ्या व्यक्तीबरोबर होतात हे जर कन्फ्रंट केलं तुमच्या पार्टनरशी, तर त्याच्यातून जास्त नातं परत नीट होण्याची संधी निर्माण होते. पण जर दुसऱ्यांकडून कळलं, म्हणजे मला कोणाकडून तरी कळलं किंवा पाळत ठेवली, म्हणजे तर सोशल मीडिया, व्हॉट्सअपवरच्या मेसेजेस मधून विवाहबाह्य संबंध असतील तर ते प्रूव्ह करण्यासाठी व्हॉट्सअपचे मेसेजेस हे प्रूफ ठरेल का कायदेशीर पद्धतीने, याच्यावरही आता बरेच उहापोह चाललेला आहे. त्यामुळे पण ते जास्त फसवणूक जास्त झाली किंवा त्याची इंटेन्सिटी जास्त वाटते की कोणाकडून तरी कळलं, दिसलं, पाहिलं, ईमेल्स वाचल्या, याच्यातून त्यापेक्षा स्वतःहून कन्फ्रंट करणं कधीही चांगलं. पण अनफॉर्च्युनेटली बरेचसे लोक ते टाळतात, त्यांना त्याची भीती वाटते असं सांगायची, आणि त्याच्यामुळे तो ताण रिलेशनशिप्स मधला खूप वाढत जातो, आणि हा खूप मेजर प्रॉब्लेम रिलेशनशिप्स आहे, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप्स मधला. इफेक्ट अँड रिकन्सिलिएशन याचे परिणाम काय काय होतात, तर अर्थातच डिव्होर्स पर्यंत गाडी पोहोचू शकते. हिंसात्मक प्रतिक्रिया ह्याच्यातून उमटू शकतात. म्हणजे कितीतरी अचानक चित्रपटाचं मी उदाहरण लिहिलं, अग्निसाक्षीमध्ये पण तो खूप पॉझिटिव्ह असतो, तर तो बायकोला खूप त्रास देतो. दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये तो इतका सस्पिशियस झालेला असतो. मी आधीच्या स्लाइड मध्ये आणि आताच्या स्लाइड मध्ये जे सांगितलं, जसं की लहानपणात जे काही पाहिलेलं असतं त्याच्यातून अग्निसाक्षी मधल्या नाना पाटेकरचं जे कॅरेक्टर आहे ते खूप अभ्यास करण्यासारखं आहे की इतका तो पॉझिटिव्ह का होतो आणि टोकाला जाऊन बायकोवर एवढा संशय का घेतो. कारण संशय घेणं म्हणजे इथे मला थोडंसं असं सांगावंसं वाटतं की एखादा ईमेल, एखादा व्हॉट्सअपवरचा मेसेज किंवा एखादं वागणूक, याच्यातून बऱ्याचदा तुम्ही पटकन त्याच्यावरून कन्क्लुजन काढून लवकर रिकामे होतात. आणि व्हॉट्सअपवरच्या ज्या 2 ब्लू टिक्स आहेत ना, त्या 2 ब्लू टिक्स हा केवढा प्रॉब्लेम निर्माण करतात ते आपल्याला लक्षात येत नाही. पण सर्व जोडप्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या, टीनेजर्स सुद्धा, कॉलेजमध्ये, या सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे की त्या ब्लू टिक्स दिसल्यानंतर, म्हणजे त्या जर वेळच्या वेळी दिसल्या नाही तर तू मोबाईल बघत नव्हतास का, मग माझे मेसेजेस तू कधीच बघत नाहीस, आणि मग तू व्हॉट्सअप वरच्या त्या 2 ब्लू टिक्स, म्हणजे 10:23 तू तो मेसेज वाचलास, पण 10:34 झाली तरी तू माझ्या मेसेजला उत्तर दिलं नाहीस, म्हणजे आजकाल तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, आणि म्हणजे तुझं दुसरीकडे कुठेतरी तू गुंतलेला असशील. अशा प्रकारची भांडणं रोज दिवसेंदिवस ही वाढत चालली आहेत. म्हणजे त्या एका गोष्टीवरून आणि लास्ट सीन पण बघितलं जातं की किती वाजता तो मोबाईल बघितला, मग तो का बघितला नाही, मग तू 2 तास बघितला नसशील, 2 तास तर अरे बापरेच आहे आता, पण 2 तास बघितला नसशील तर मग तू 2 तास काय करत होतास किंवा काय करत होतीस, याच्यातून नाही त्याच्यावर तर्क, म्हणजे नुसतेच संशय, म्हणजे आपण जसं शेकचिल्लीची स्वप्न म्हणतो तसं एक आपल्या मनात जे काय असतं त्याचा एक डोलारा निर्माण करायचा आणि पार्टनरवर संशय घ्यायचा. पण त्याला काही प्रमाण आहे का, त्याला आपण जे विचार करतोय त्याला मागे काही प्रूफ्स आहेत का, एव्हिडन्सेस आहेत का, हे चेक न करता भराभरा आरोप करत सुटायचं, आणि भांडणं होतात. त्याच्यातून नात्यात खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. व्हॉट्सअप हा जोडप्यांमधल्या कॉन्फ्लिक्टला खूप मोठं कारण ठरतंय, आणि कारण ह्याचं कारण असं आहे की आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं. आपण सतत आता सोशल मीडियाचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला फेसबुकवर आपण काही पोस्ट टाकले की पुढच्या 3 सेकंदात आपल्याला 10 लाईक्स हवे असतात. मग मागच्याला ते 2च मिळाले होते का 25 मिळाले होते, मग आज मला इतके कमी का मिळाले, मागच्याला इतक्या कॉमेंट्स होत्या, आता तेवढ्या कॉमेंट्स का आल्या नाहीत, हे सुद्धा फेसबुकवर एकमेकांना, फेसबुकवर आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं बघतोय की लगेच मला काहीतरी रिवॉर्ड मिळावं, पण फेसबुकवर सुद्धा आपल्या एक्सचं, म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर पाळत ठेवणं आणि त्याच्यातून बरेच गुन्ह्यांपर्यंत गोष्टी पोहोचणं हे सुद्धा खूप जास्त आहे. किंवा
पार्टनर्स म्हणजे लग्न झालेली जोडपी सुद्धा तू फेसबुकवर काय करत होतास किंवा काय करत होतीस याच्यावरूनही एकमेकांशी बऱ्यापैकी भांडत असतात, किंवा ऑफिसचा एखादा फोटो टाकला तर तू त्या पार्टनर बरोबर त्या पार्टीत त्या दुसऱ्या माणसाबरोबर किती जवळ उभी होतीस याच्यावरूनही भांडणं सुरू होऊ शकतात. सोशल मीडिया हा जोडप्यांमधल्या तणावांना खूप मोठं कारण आहे, कारण चेक न करता आरोप केले जातात. एकदा परत मी प्रेझेंटेशन कडे येते. एकदा तुटलेलं नातं परत साधणं अवघड असतं. दोघांची क्षमाशील वृत्ती, संवादाची इच्छा आणि विश्वास याच्यावर परत ते जोडलं जाईल का हे सायकोलॉजिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे की त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि ह्याच्यावर मॅरेज काउन्सिलिंग हा उपाय आहे वेगवेगळ्या पद्धतीने. पण नॉर्मल करिअर किंवा इतर काउन्सिलिंग जे आहे त्याच्यापेक्षा मराठी रिलेशनशिप्स मधलं जे काउन्सिलिंग आहे त्याच्यातून सांधला जायला वेळ लागतो. इतरांच्या ताणतणावांपेक्षा अशा कपल्समध्ये डिप्रेशन आणि स्ट्रेचेस खूप जास्त असतात. 6 महिने त्यांनी जर थेरपी घेतली तर त्याच्यानंतर ते नॉर्मल कुठल्या तरी प्रॉब्लेम इतकं परत ते जुळलं जाऊ शकतं. पण नातं परत जुळलं जाईल का ह्याचं सगळं जे आहे ते त्या दोघांच्या मॅच्युरिटीवर आणि अंडरस्टँडिंगवरच अवलंबून असतं. शेवटी मला एक सांगायचंय, आणि जे पहिल्या स्लाइड मध्ये पण मी सांगितलं होतं की द बेस्ट थिंग टू स्पेंड ऑन युअर रिलेशनशिप इज टाइम, कॉन्व्हर्सेशन, अंडरस्टँडिंग अँड ऑनेस्टी. आता टाइम करोना काळात तर दोघं जण परत असं आहे ना की तुम्ही दोघं एकमेकांच्या बरोबर होतात म्हणजे एकमेकांच्या सोबत होतात असं होत नाही. तुम्ही नुसते 8 तास बरोबर असता, कारण असू शकाल म्हणजे, पण सोबतीने चालणं, साथ असणं, एकमेकांची प्रत्येक गोष्ट समजावून घेणं ही सोबत असतेच प्रत्येक ठिकाणी असं नाही. तुमच्यात संवाद असला तरी सुसंवाद असतो असं नाही. आणि ते खूप महत्वाची गोष्ट आहे की समजून घेऊन थोडं देहबोलीतून ह्याच्यातून पार्टनरला काय हवंय ते समजावून घेऊन कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं. अंडरस्टँडिंग बद्दल तर मी बोलतेच आहे. आणि मी म्हटलं तसं की चुका कुठल्याही गोष्टीत म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप, दुसऱ्याशी संबंध असणं किंवा नुसतंच दुसऱ्याबद्दल आकर्षण वाटणं, पण ह्याच्यात जितका प्रामाणिकपणा असेल तितकं नातं चांगलं होण्याची शक्यता वाढते. आणि बऱ्याचदा ह्याच्यात असा आरोप केला जातो की तो माझ्याशी प्रामाणिक नाहीये तर मी का राहू. तर मला वाटतं की हे परत कुठलंही नातं टिकवणं म्हणजे वैवाहिक नातं टिकवणं किंवा मैत्रीचं नातं टिकवणं ह्याच्यात तुम्ही स्वतःशी किती ऑनेस्ट आहात, व्यक्ती म्हणून तुम्ही कोणती मूल्य जपता आणि तुम्हाला महत्वाची वाटतात हीच रिलेशनशिप मध्ये पण उमटतात. तो तसा वागला म्हणून मी असं वागेन अशा पद्धतीने सतत विचार करून कुठलंच नातं टिकत नाही. आणि लग्नाचं तर आयुष्यभराचं नातं आपण म्हणतो ते तर अशा पद्धतीने विचार करून मी ते का करायचं, इगो आडी येणं त्याच्यातून अजिबातच ते टिकणं शक्य नाहीये. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल, संसाराबद्दल, रिलेशनशिप्स बद्दल काय वाटतं किंवा तुमची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे स्वतःची, हे तुम्ही आधी तपासून बघा आणि मग दुसऱ्यावर जे काही आरोप करायचे किंवा त्याच्यावर संशय घ्यायचा आहे तो घ्या. एवढंच मी म्हणेन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच नीलांबरी. कोणाला प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ शकतो. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता. हा. हा नीलंबरीजी, शशांक मोहिते बोलतो. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार. अशा साधारण केसेस मध्ये अनेकदा जेव्हा अशी एखादी भावना येऊ शकते एखाद्या पार्टनरच्या मनामध्ये की आपल्या पार्टनरचं अशा पद्धतीचं काही अफेअर, एक्स्ट्रा मॅरिटल काही सुरू आहे का, अशी जी फेज आहे ती फेस करताना काय वाटतं तुम्हाला, कुठला उपाय जास्त करणं त्यांनी बरं राहील किंवा ह्याला कसं टॅकल करायला शिकलं पाहिजे, अशा मी अंडरस्टँडिंग असेल तर कसं क्लिअर केलं पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे ना की आधी म्हणजे लग्नाला किती दिवस झालेत, किती वर्ष झाली आहेत आणि आधी तुमचं एकूण रिलेशन, कारण मी आता वारंवार असं सांगितलं की तुम्ही प्रामाणिक राहा, पण कुठल्याच बाबतीत तुमचा म्हणजे आधीचा जो ग्राफ आहे तुमचा अंडरस्टँडिंगचा किंवा एकमेकांना समजून घेण्याचा, तो किती, समजा लग्नाला 2 वर्ष झालीत असं आपण समजू, तर तो ग्राफ तुमचा एकमेकांशी खूप चांगला आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करताय. तर इथे ही गोष्ट विचारणं किंवा कन्फ्रंट करणं किंवा एकमेकांना समजावून घेणं हे कंपॅरेटिव्हली सोपं जातं. पण तुमच्या म्हणजे अचानक
एक दिवस हे लक्षात येतं असं म्हणण्यापेक्षा आपली एकूण केमिस्ट्री संसारात किंवा जोडीदाराबरोबर किती जुळतीये हे निरनिराळ्या पातळ्यांवर लक्षात येत असतं. त्यामुळे हाऊ टू फेस इट मध्ये मला वाटतं की आधी जर खूप सारा विसंवाद असेल तर वेळच्या वेळी हे मॅटर सोडवण्यासाठी काउन्सिलरची किंवा सायकोलॉजिस्टची गरज किंवा त्यांची मदत घेणं जास्त गरजेचं आहे. पण इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्हाला जर तुम्ही कम्फर्टेबल आहात असं लक्षात त्या रिलेशनशिप मध्ये तर एकमेकांशी बोलायला काही हरकत नाहीये आणि स्वतः आधी त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण इथे हिस्ट्री महत्वाची आहे की तुमचं एकमेकांची कितपत आधी कितपत चांगलं आहे. तर याच्यामध्ये आणखी एक प्रश्न फक्त विचारतो, नंतर बाकीच्यांना संधी देतो मी. ह्याच्यामध्ये अनेकदा असं होऊ शकतं का, मी एक साधारण सगळ्यांचा अनुभव सांगतो की प्रत्येकाला आपली व्यावसायिक किंवा पर्सनल रिलेशन्स हे हेल्दी वाटतात, म्हणजे इथिकल वाटतात किंवा हेल्दी वाटतात. त्याच वेळेला आपल्या पार्टनरचा अशा पद्धतीचा जर समजा इतर ठिकाणी जर मैत्री असेल किंवा काय असेल तर त्याच्याकडे मात्र बघताना संशयाने बघतो. आता हा बायसनेस काय येतो, म्हणजे त्या मागचं कारण काय असू शकेल? एकतर काय आहे की याचं थोडंसं बोल्ड उत्तर असं आहे की पुरुषांच्या बाबतीत हे मी जास्त म्हणेन की की सहजपणे ते म्हणतात की म्हणजे मला 10 मैत्रिणी असलेल्या चालतात. बऱ्याचदा पुरुष मैत्रिणींच्या बाबतीत सुद्धा पॉझिटिव्ह असतात, बायकोच्या बाबतीत तर असतातच. कारण पॉझिटिव्हनेस की मी मगाशी जसं एका स्लाइड मध्ये सांगितलं तसं आपली संपत्ती, आपला जे काही वारसा आहे तो ते मूल आपलं आहे याची त्यांना इतकी प्रचंड आदिमानवापासून आतापर्यंत त्यांच्यात हे रुजलेलं आहे की सगळ्यावर मालकी हक्क सांगायचा आणि त्याच्यातून ती मी म्हणलं ना परमिसिव्हनेस की मला हे सगळं मी पुरुष आहे म्हणूनच मला सगळं परमिशन आहे हे सगळं करण्याची अशी एक भावना असते. त्याच्यातून तर जो त्या माणसामध्ये काही मानसिक समस्या मी म्हणणार नाही पण नार्सिसिझम असं मी एक उदाहरण दिलं की मला सगळं चालतं अशा पद्धतीची किंवा संशयी वृत्तीच काही जणांची खूप संशयी असते. तर मला सगळं चालतं आणि इतरांनी केलेलं चालत नाही म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं वगैरे अशा सगळ्या म्हणी आहेत ते त्याच्यातून येतं. आणि दुसरं म्हणजे कुठल्याही म्हणजे एशियन मॅरेजेस मध्ये किंवा अगदी सगळ्या जगभरात हा प्रॉब्लेम आहे की एकमेकांना स्पेस देणं ही कन्सेप्टच कोणाला मान्य नाहीये. म्हणजे मला वाचनाची आवड आहे, माझ्या नवऱ्याला बॅडमिंटनची आवड आहे तर तो बॅडमिंटन खेळेल आणि त्याला तिथे एखादी पार्टनर असू शकेल. हे ज्याला वाचनाची आवड आहे त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या पार्टनरला मान्यच होत नाही की वेगवेगळ्या फ्रंट्सवर काही शेअर करायची गरज असते. ही स्पेस दिली जात नाही. म्हणजे इतुके जवळ आलो आपण जवळपणाचे झाले बंधन असं अशी मला वाटतं पाडगावकरांची कविता आहे. तसं ते होत जातं की थोडी म्हणजे खलील जिब्राननी जे विवाहाच्या बाबतीत जोडीदाराच्या बाबतीत म्हणलंय की कुठल्याही तंतुवाद्याच्या 2 तारा असतात ना त्यांमध्ये एक बारीक गॅप असते आणि म्हणून चांगले चांगले सूर त्याच्यातून उमटू शकतात. तर तशी तेवढी एकमेकांना स्पेस देण्याची खूप गरज आहे असं मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद मॅडम. तर इतरांना प्रश्न विचारले तरी चालतील, काय अडचण नाही. हॅलो. हॅलो. हा, मी श्रीसिद्ध ढवळे बोलतोय. नमस्कार, बोला. असं विचारायचं होतं की आता काही फॉर एक्झाम्पल आता ॲन रँडची पुस्तकं त्याच्यात फाउंटन हेड असेल किंवा ॲटलास श्रग्ड असेल त्याच्यामध्ये इतकं बोल्ड असं तिने वर्णन केलेलं आहे की त्यामध्ये बऱ्याच जणांनी म्हणजे जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो होतो तर त्याच्यात हमो मराठ्यांनी असं म्हणलं होतं की याच्यात तर चक्क तिने असं समर्थन केलेलं आहे. हे होते तर त्याच्यानंतर पुढं असं आपण बघितलं तर आजकालच्या सिरियल्स ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा हेच दाखवलं जातं. त्यामुळं म्हणजे लोकांच्या मनावर त्याचा काही परिणाम वाईट होऊ शकतो किंवा काय. किंवा आता एक पल हा जो होता नासिरुद्दीन शहाचा चित्रपट त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की हो तिचं असू शकतं आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं. तर याच्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन अपेक्षित आहे. तुम्ही एक पलचं उदाहरण देताय तर आपण मासूमचं त्याला काउंटर उदाहरण आहे की मासूम मध्ये शबाना आझमी त्याचं मुलं त्या विवाहबाह्य संबंधातला ऍक्सेप्ट करते. त्यामुळे म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं की विवाहबाह्य संबंध म्हणजे काय आणि ते कुठल्या शतकात कशा प्रकारे ते आता आपण म्हणतो की म्हणजे तुम्ही बोलताना असं म्हणलात की वाईट परिणाम. आता वाईट परिणाम होतात की नाही हे इतकं व्यक्तिसापेक्ष आहे की म्हणजे मुळात एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप असणं किंवा एकापेक्षा
जास्त पार्टनर असणं ह्याचे सामाजिक संकेत हे वेळोवेळी आणि काळानुसार बदलत जातात. कदाचित पुढच्या पिढीला ते नॉर्मलही वाटत असेल. आपण म्हणजे आपलं धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक ही सगळी बॅकग्राऊंड जी असते, ज्याप्रमाणे आपण वाढतो, ज्या देशात वाढतो, ज्या काळात वाढतो, त्याच्याप्रमाणे आपल्याला आपलं त्याच्यानुसार मत बनत जातं. त्यामुळे आयन रँडच्या बाबतीत तिने खूप एक्सप्लिसिटली मांडलंय, ती अमेरिकेतली लेखिका आहे असं आपण म्हणू शकतो. हमो मराठे भारतीय आहेत. मला कुठल्याही माणसाची मतं आयन रँडची बरोबर आहेत आणि हमो मराठेंची चूक आहेत असं म्हणायचं नाही. वेब सिरीज मधून जे दाखवलं जातं त्याचा समाजावर काय परिणाम होतो हा म्हणजे आता मी माझं जसं अनुराधा म्हणली तसं सायकोलॉजी आणि मीडिया हे पुस्तक लिहून पूर्ण झालेलं आहे ऑलरेडी. त्याच्यात वेब सिरीज आणि व्हायलन्स, वेब सिरीज आणि त्याच्यात दाखवली जाणारी सेक्शुअलिटी याचा एकूणच माध्यमांमध्ये त्याचा समाजावर परिणाम होतोच. ते काही वेळा ग्राह्य मानलं जातं आणि तो किती प्रमाणात होतो, त्याचा परत प्रिव्हॅलन्स किती आहे, कुठल्या समाजात किती आहे, हा परत एकदा खूप मोठा परिणाम आहे. पण वेब सिरीजचा परिणाम होतो का असं जर तुमचा प्रश्न असेल तर माध्यमांचा परिणाम समाज मनावर प्रचंड प्रमाणात होतो. ही गोष्ट खरी आहे. धन्यवाद. मॅडम एक विचारायचं होतं मला. चंद्रकांत बोलतोय. हा. मॅडम आपण जेव्हा हे संबंध बोलतो आता याच्या म्हणजे मी समाजशास्त्राचा पण विद्यार्थी आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की कॉलेज पासून मुलांचं चालू होतं साधारण पौगंडा वाजता 10वी नंतर 9वी नंतर चालू होतात ते दे स्टेज टुगेदर फॉर लाईक अराउंड 6 to 7 years. इंजिनिअरिंग होईल जॉब होईल तोपर्यंत मध्य काळात ते एका जोडप्याप्रमाणेच वागतात. जाणं येणं सोबत राहणं फिरणं इट्स लाईक कम्पेअर्ड पॅरलली त्यांच्या 2 प्रकारच्या लाईफस्टाईल चालू असतात ऑलमोस्ट. आणि मग त्यामध्ये होतं असं की काही काळानंतर एखादा पार्टनर म्हणजे हे डिसऑनेस्ट होतो किंवा मग दे एंगेज विथ समवन ऑर समथिंग लाईक दॅट किंवा मग होतं असं की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतं आणि दे कॅनॉट कन्व्हिन्स देअर पॅरेंट्स आणि दे मूव्ह ऑन इन टू देअर लाईफ आणि मग त्याच्यानंतर ह्या बऱ्याचशा गोष्टी चालू राहतात. बट मीनवाईल आयदर ऑफ द पार्टनर किंवा एखादा जो पार्टनर जो हे गोष्टी अडॉप्ट नाही करू शकत तो फार हर्ट होतो किंवा दॅट पर्सन गोज इन टू द things like depression or that person cannot find the way. तर मग अशा सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीने काय करावं? म्हणजे एक त्रिकोण म्हणून कादंबरी होती ती मी 11वी-12वीला वाचली होती. त्याच्यामध्ये त्या एका स्त्रीचे 3 लोकांसोबत परिस्थितीनुरूप आणि झालेले संबंध याच्यावरती होती. कदाचित तुम्ही वाचलेली असेल. तर त्याच्यात तिचा नवरा तिला म्हणजे तो वैराग्य स्वीकारतो. मग तिचा मित्र जवळ येतो. मित्रानंतर एका मिनिस्टर सोबत तिची ओळख होते आणि ती न्यूज रिपोर्टर असल्यामुळे तिचे संबंध होतात. इव्हेंच्युअली या सगळ्या गोष्टी होतात. मग याला पाहायचं कसं एखाद्याने किंवा मग त्या गोष्टींमधून बाहेर कसं यायचं? असा जसा तो मित्र तिचा नवरा सोडून गेल्यानंतर मित्र तिच्याशी लग्न करतो. बट ही इज अवेअर की तिचे मिनिस्टर सोबत आहेत संबंध. बट तो त्याच्यातून बाहेर येतो किंवा त्याला थोडीशी दुःख पण असतं म्हणा. पण मग अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करावं? ऍक्च्युली मुलगा असेल किंवा मुलगी असेल. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे साधारण आता तो 25 वर्षाचा आणि त्याने हा प्रश्न काही दिवसांपूर्वी मला विचारला होता. एकतर लिव्ह इन रिलेशनशिप्स म्हणजे हा थोडासा तुम्ही आता टच केला तो लिव्ह इन रिलेशनशिप्स कडे कसं बघावं हा एक स्वतंत्र परत प्रेझेंटेशनचा विषय आहे जो मी आता घेत नाही होत इमिजिएटली पण फ्युचरमध्ये मी त्याच्यावर घेईन प्रेझेंटेशन. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप्स मधून एकाचं लग्न झालं आणि तो म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्या पार्टनरशी लग्न करून गेली तर पहिल्या पार्टनरने जो हर्ट झाला त्यांनी काय करावं. तर आता ह्याच्यात देवदास पासून आतापर्यंत प्रेमभंगाची दुःख आता जसं तुम्हाला करिअरमध्ये पोस्ट न मिळणं करिअर मधली तुमची एखादी तुम्हाला जी पोस्ट अपेक्षित आहे तुम्हाला डायरेक्टर व्हायचं पण दुसरंच कोणतरी झालं तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर व्हायचं पण ऐनवेळी दुसरंच कोणीतरी झालं तुमच्या आयुष्यातून गेलं त्याच्यानंतर तुम्ही कसं कोपअप करता कोपिंग तुमची स्किल्स किती आहेत तसं प्रेमभंग हे दुःख आता काही जण प्रेमभंगाच्या दुःखातून आयुष्यभर बाहेर येत नाहीत काही जण त्यातलं समजून घेतात की हे असं व्हायचं होतं. त्यामुळे हा पर्टिक्युलर ही जी गोष्ट आहे ती काय फक्त एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप पुरती मर्यादित नाहीये. नैराश्याची अनेक कारणं जी आहेत किंवा हर्ट होण्याची किंवा निगेटिव्ह थिंकिंग कडे जाण्याची त्यातलं प्रेमभंग हे एक कारण आहे. आणि जर परत ते असंच आहे की तुम्हाला स्वतःला जर म्हणजे निराशा ही गोष्ट अशी आहे की
रोजच आपण म्हणतो मला डिप्रेशन आलंय, मला त्रास होतोय. आता कोरोना काळात तर मानसिक स्वास्थ्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. स्वतःला समजावून घेऊन जर त्याच्यातून बाहेर पडता आलं तर उत्तम. पण अशा वेळी काउन्सिलरची सायकोलॉजिस्टची मदत सुद्धा घेता येते. पण त्यांनी काय करावं याचं उत्तर त्यांनी आयुष्यात त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं एक हेल्दी चांगलं लाईफ जगावं असं मी नक्की म्हणेन. चालेल मॅडम, थँक्यू मॅडम. कारण हे जवळच्या 2 केसेस पाहिल्या, त्याच्यामध्ये एक व्यक्ती बाहेर निघाला, बट एका व्यक्तीला मॅरिड झाल्यानंतर ते एनग्रॉस्ड आहेत, मीन्स लाईक 3 इयर्स झाले, बट तरी त्या गोष्टी रूल्ड आउट नाही होत आहेत. त्यामुळे एक विचारलं होतं. प्रत्येकाचा परत स्वभाव त्याच्यात येतो ना की बरोबर, हा बरोबर, अगदी बरोबर. खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे याच्याकडे खरं म्हणजे. हो, थँक्यू मॅडम. हा मी हॅलो. हा चॅट मध्ये बॉक्स मध्ये मी 2 प्रश्न विचारले होते. तुमचा आवाज मला येत चॅट बॉक्स मध्ये मी 2 प्रश्न विचारले होते. ओके, ते मला दिसत नाहीये. हा ओके. प्रश्न असे होते की म्हणजे आपल्याला मुद्दे म्हणता येतील की सुखी वैभवी जीवनामध्ये जेव्हा सुख दुखायला लागतं तेव्हा देखील विवाहबाह्य संबंधाकडे वाटचाल होते असं एक निरीक्षण मानलं जातं. त्याच्याविषयी काय सांगाल? आणि दुसरा प्रश्न किंवा मुद्दा असा आहे की पुरुषांचा नैसर्गिक कल हा पॉलिगॅमीकडे असतो असं म्हटलं जातं. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे हे 2 प्रश्न बेसिकली आहेत, पण त्याच्यासोबत एक वैवाहिक जीवनामधली नैतिकता म्हणजे लैंगिकता आणि नैतिकता यांचा परस्परांशी असलेला जो संबंध आहे हा कुठेतरी या दोन्ही प्रश्नामध्ये हा इथं उद्भवतो. ती नैतिकता कधी समाजसापेक्ष असते, व्यक्तिसापेक्ष असते, स्थलकालापेक्षा अशा रीतीने संस्कृतीसापेक्ष असते. तर मग अशा वेळेला की दीर्घकाळ तुमचा सहवास वैवाहिक जीवनामध्ये झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांना सहन करायला लागतं अशी देखील परिस्थिती होते. म्हणजे तुमचं काही तुम्ही दोन्ही व्यक्ती इंडिपेंडेंटली वाईट नसतात, परंतु दीर्घकाळ सहवासात राहिल्यामुळे एक प्रकारचा एक मोनोटोनसपणा किंवा त्याच्यातून एक चिडचिडपणा असं काहीतरी निर्माण होतं. तर असं त्याच्या पाठीमागे म्हणजे काहीतरी कारण असावं असं मला व्यक्तिशः वाटतं. तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? अनुराधा, तुला प्रश्न ऐकू आला असेल तर मला प्रश्न सांगतेस का? कारण मला नीट ऐकू आलं नाही ते काय म्हणत होते ते. खूप इको आला मला. नाही, मला पण नाही कळला काय म्हणत होते ते. त्यामुळे मला तो चॅटबॉक्स मध्ये जाऊन जर का बघता आला तर बघूया. नाहीतर मला चॅटबॉक्स मी मध्ये बघण्याचा त्यांचं मी प्रयत्न करते बघण्याचा, पण ते दिसत नाहीये चॅटबॉक्स मध्ये. हा मलाही दिसत नाही, ते चौकोन दिसतात. दिसतात, करेक्ट. आणि आपला त्यामुळे वेळ ताई संपत आलाय. मी तुम्हाला मला वाटतं की तुमच्याशी इंडिव्हिज्युअली बोलते या गोष्टीवर, कारण तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. ओके ओके ओके. आपली वेळ संपत आली आहे आणि मला माहितीये की हा विषय असा आहे की खूप प्रश्न मनात असणारच आहेत, पण आमच्या ईमेलवरती तुम्ही ते प्रश्न पाठवू शकता. निलांबरीताई त्याला उत्तरं देऊ शकतील. हा विषय असा आहे की जसं निलांबरी वारंवार सांगतेय की तो व्यक्ती सापेक्ष आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असावं की नसावं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. पण काही गोष्टी जर का आपल्याला एक व्हॅल्यू बेस्ड ठेवता आल्या आणि त्यानुसार जर का निर्णय घेता आला तर तो सगळ्यांच्याच हिताचा असू शकतो असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ की जी गोष्ट आपल्याला उजळ माथ्याने करता येत नाही ती करायची का नाही, किंवा ज्या नात्याला नाव व दर्जा देता येत नाही ते नातं असावं का नाही, ज्या नात्याची किंमत भरमसाठ मोजावी लागते ते मला परवडतं की नाही, एका कमिटमेंटमध्ये मी असताना दुसऱ्या कमिटमेंटमध्ये जायचा भावनिक त्रास होऊ न देता जाता येतंय का नाही, हा सगळे प्रश्न हे आपापले आहेत, आपापले सोडवायचे आहेत. ज्याला हे सगळं जमतं त्याला तो चॉईस घेतला तर जरूर घ्यावा, पण ज्याला हे जमत नाही किंवा ज्याला हे प्रश्न पडतात, ज्याला भावनिक पडझड होते, त्या माणसांनी या बाजूला जायचं का नाही हा चॉईस त्यांनी त्यांचा करावा असं मला वाटतं. आणि अनेक कारणं तिने सांगितली की का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असू शकतात आणि त्याचे होणारे परिणाम सांगितले. पण हा प्रश्नच कठीण आहे खूप, आणि तो समाजात तिने जे काही स्टॅटिस्टिक्स सांगितलं ते खूप अवाक करणारं होतं आणि म्हणजे काळजी करायला लावणारं होतं कुटुंब संस्थेच्या बाबतीतलं.
तर त्याकडेही एक माणूस म्हणून जागरूकतेने आपल्याला बघता येतंय का, आणि आपल्या आजूबाजूला जर का अशी लोक असतील आणि ती परत रिलेशनशिप मध्ये येऊ इच्छित असतील, तर आपण त्यांना कशा पद्धतीने सामावून घेऊ शकतो हाही विचार करणं तेवढंच जरुरी आहे असं मला वाटतं. कारण शेवटी आपलं कुटुंब, आपली मुलं यांचा पण विकास ही पण आपली जबाबदारी असू शकते. त्यामुळे या सगळ्याकडे एक काय म्हणतो समग्रतेने बघणं, एक व्यापक दृष्टिकोनातनं बघणं खूप गरजेचं आहे हे वाटतं. निरांबरी, खूपच धन्यवाद. आणि हे अतिशय सायंटिफिकली नॉन जजमेंटल राहून तू हे प्रेझेंटेशन दिलंस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण प्रत्येकाला विचार करायला लावणारं असं हे प्रेझेंटेशन आहे, तर जरूर विचार करूया. पुढल्या आठवड्यामध्ये परत नवीन विषय घेऊन भेटणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद.